हॅलो फ्रेंड, आजपासून आपण एक नवीन चॅप्टर चालू करत आहोत ज्याचं नाव आहे नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न. चॅप्टर नंबर 2 आहे नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न हे जे चॅप्टर आहे हे चॅप्टर फायनल अकाउंट या चॅप्टरपेक्षा जरा वेगळ्या पद्धतीचं चॅप्टर आहे. हे चॅप्टर याच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स आपण प्रॉपर पद्धतीने समजून घेऊया. एकदा का तुम्हाला याच्या कन्सेप्ट समजल्या तर हे चॅप्टर अतिशय समजायला सोपं आहे. त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला सोडवायला खूप सोपे आहेत. आता या चॅप्टरला आपण समजून घेऊया. तर नॉर्मली लाईफमध्ये आपण दोन पद्धतीने बिझनेस करत असतो. एक जो बिझनेस असतो तो त्या बिझनेस पासून आपल्याला काहीतरी प्रॉफिट मिळवायचं असतं. म्हणजे काहीतरी विकलं आपण तर त्यापासून आपल्याला इन्कम होणार आहे, म्हणजेच प्रॉफिट होणार आहे. आणि दुसरा जो बिझनेस असतो त्यामध्ये आपल्याला कुठलेही गुड्स विकायचे नसतात, त्याचं सेल करायचं नसतो, तर आपल्याला समाजाला काहीतरी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असते. असे हे दोन प्रकारचे बिझनेस मार्केटमध्ये आपल्याला दिसतील. बिझनेस, एक जो बिझनेस आहे तो आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रॉफिट दिसत आहे. प्रॉफिट मोटिव्ह असलेला बिझनेस असतो, प्रॉफिट मोटिव्ह असलेला. आणि दुसरा बिझनेस असतो ज्यात नो प्रॉफिट मोटिव्ह असतं. नो प्रॉफिट मोटिव्ह म्हणजे एक असा बिझनेस आहे ज्यामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळवायचं असतं, प्रॉफिट कमवायचं असतं, किंवा प्रॉफिट मिळवण्यासाठीच आपण या प्रकारचा बिझनेस करत असतो. तर दुसरा जो प्रकार आहे नो प्रॉफिट मोटिव्हचा, म्हणजे एक असाही बिझनेस असतो ज्यामध्ये आपल्याला प्रॉफिट मिळवणं हा त्याचा मुख्य उद्देश नसतो, पण आपल्याला इथे काम करायचं असतं. म्हणजे इथे आपण मेन जे आपलं मोटिव्ह आहे ते आहे टू अर्न मनी, म्हणजे पैसा कमवणं हेच या ठिकाणचं मुख्य काम असतं. तर या ठिकाणी आपल्याला पैसा कमवणं हे मुख्य काम नसून लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हे मुख्य काम असतं. म्हणजे यातनं आपल्याला जे आत्मिक समाधान आहे ते आपण इथून मिळवायचा प्रयत्न करत असतो. तर इथे पैशाच्या स्वरूपातलं जे समाधान आहे ते आपण इथून मिळवत असतो. इथे प्रॉफिट मोटिव्ह मध्ये आपण कॅश साठीच संपूर्ण बिझनेस करत असतो. तर इथे आपल्याला कॅश साठी संपूर्ण बिझनेस करायचा नाही. नो कॅश, नो कॅश म्हणण्यापेक्षा कॅश आहे, इथे कॅश असणार आहे, पण इथे हे जे आहे नॉट फॉर प्रॉफिट, का पैसा आला तर नॉट फॉर प्रॉफिट असणारच आहे, पण इथे नुसती कॅश मिळवण्यासाठी आपल्याला नॉट फॉर प्रॉफिटचा वापर करायचा नाहीये. तर इथे आपल्याला सोशल कामासाठी याचा आपण वापर करणार आहे. म्हणून इथं कॅश न घेता आपण याला सर्व्हिसेस असं म्हणूया. सर्व्हिसेस. इथे कॅश मिळवणं हा मुख्य उद्देश आहे, तर इथे समाजाला सर्व्हिसेस पुरवणं हा मुख्य उद्देश आहे. आता या नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न मध्ये हा जो वर्ड आलेला आहे कॉन्सर्न, हा कॉन्सर्न वर्ड नक्की काय आहे? तर बघा,
कॉन्सर्न यालाच आपण ऑर्गनायझेशन असं म्हणतो. ऑर्गनायझेशन म्हणजे कॉन्सर्नचा मेन जो अर्थ आहे तो आहे ऑर्गनायझेशन. म्हणजे काय तर संस्था. काय अर्थ आहे त्याचा? संस्था. मग आता संस्था म्हणजे नक्की कोणत्या संस्था? तर या दोन प्रकारच्या संस्था. एक संस्था आहे जिचा मुख्य उद्देश आहे प्रॉफिट कमवणं आणि एक संस्था आहे जिचा मुख्य उद्देश आहे सर्व्हिसेस पुरवणे. आता या ज्या ऑर्गनायझेशन आहे यांचे प्रकार आपण पहिले समजून घेऊया म्हणजे आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट ही जी कन्सेप्ट आहे ती अधिक सोपी होईल. तर ज्या कॉन्सर्न्स आहेत, कॉन्सर्न्स किंवा ऑर्गनायझेशन, या ऑर्गनायझेशन मेनली दोन प्रकारच्या असतात. त्यातली पहिली जी ऑर्गनायझेशन असते ती आहे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. तर दुसरी जी ऑर्गनायझेशन आहे ती आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. आपण आतापर्यंत म्हणजे 11th मध्ये सुद्धा जे काही अकाउंट शिकलो आणि आता 12th मध्ये आपण जे फायनल अकाउंट शिकलो, हे सगळं जे अकाउंट आपण शिकत आलेलो आहोत हे सगळं अकाउंट हे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन या प्रकारचं अकाउंट आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. मग ट्रेडिंग मध्ये काय चालतं नक्की? तर ट्रेडिंग मध्ये ट्रेड चालतो. काय चालतो? ट्रेड. ट्रेड म्हणजे काय? तर जिथे गुड्स असतील, गुड्स, आणि या गुड्सचं परचेसिंग होणार आहे. गुड्स काय केले जातील? तर परचेस केले जातील आणि गुड्स काय केले जातील? तर गुड्स हे सेल केले जातील. मग अशी संस्था किंवा अशी ऑर्गनायझेशन किंवा असा बिझनेस ज्याच्यामध्ये गुड्सचं परचेसिंग होणार आहे आणि गुड्सचं सेलिंग होणार आहे. मग आता या परचेस आणि सेल मध्ये प्रॉफिट कुठून येणार? तर आपण जे प्रॉडक्ट परचेस करणार आहोत ते त्याच्या किमतीपेक्षा जास्त किमतीला आपण सेल करणार आहोत आणि या दोघांमध्ये जो डिफरन्स असेल इट इज द आर प्रॉफिट. ओके. म्हणजे जिथे परचेस आणि सेल या दोन ऍक्टिव्हिटी कशाच्या संदर्भात घडणार आहे तर त्या ऍक्टिव्हिटी या गुड्सच्या संदर्भात घडणार आहे. हे काम ज्या बिझनेस मध्ये चालणार आहे, ज्या ऑर्गनायझेशन मध्ये चालणार आहे, ज्या कॉन्सर्न मध्ये चालणार आहे त्या कॉन्सर्नला ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा ट्रेडिंग कॉन्सर्न किंवा ट्रेडिंग बिझनेस असं म्हणायचं आहे. या ऑर्गनायझेशन मध्ये काय काय काम आपण करत होतो? तर या प्रकारच्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण सुरुवातीला ट्रायल बॅलन्स, आपल्याकडे एक ट्रायल बॅलन्स असायचा. ट्रायल बॅलन्स म्हणजे जी मेन स्टेप आहे ती काय आहे? तर आपल्याला ट्रान्झॅक्शन असेल त्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री आपण करतो, त्या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग करतो आणि त्या पोस्टिंगचं आपण ट्रायल बॅलन्स बनवतो. तर या प्रकारच्या ऑर्गनायझेशनचे प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो आणि या ट्रायल बॅलन्स वरून आपण पुढचे अकाउंट्स तयार करतो. त्यात आपलं असतं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण तयार करतो. बॅलन्स शीट आपण तयार करतो. आता
ऍक्च्युली आपण हे दोघं अकाउंट एकत्र तयार करतो. या दोन्ही अकाउंटचा मुख्य जो उद्देश आहे तो काय आहे, तर हे दोन्ही अकाउंट आपल्याला आपल्या फर्मचं, आपल्या बिझनेसचं किंवा आपल्या ऑर्गनायझेशनचं किंवा आपल्या कॉन्सर्नचं काय दाखवतात, तर प्रॉफिट दाखवायचं काम करत असतात. या दोन अकाउंटचा मेन उद्देश काय आहे, तर प्रॉफिट दाखवणे. आणि त्यानंतर आपण बॅलन्स शीट बनवतो ज्यात आपल्याला आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन समजते. ओके, आता ही जी फर्म आहे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे गुड्स परचेस किंवा सेल करायचे नाही. कुठल्याही प्रकारचे गुड्स परचेस किंवा सेल करायचे नाही. तर या गुड्सच्या बदल्यात आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला याच्या इन्स्टेड ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या आहेत. काय करायचं आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे. आता ही सर्व्हिस जर प्रोव्हाइड करायची असेल तर ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताना आपण ती जर फ्री ऑफ कॉस्ट द्यायचा विचार केला किंवा ती जर आपण समाजाला फ्री ऑफ कॉस्ट पुरवायचा प्रयत्न केला तर त्या सर्व्हिसचं महत्त्व त्या समाजाला कळणार नाही, लोकांना ते समजणार नाही. म्हणून आपल्याला ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट द्यायची नाहीये, फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा द्यायची नाहीये आणि त्यातून प्रॉफिट सुद्धा मिळवायचं नाहीये. आपल्याला ही सर्व्हिस, या सेवा त्या लोकांपर्यंत, त्या समाजाला नॉमिनल कॉस्ट चार्ज करून पुरवायच्या असतात, जेणेकरून आपण ती सेवा पुरवताना त्या सेवेची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा चांगल्या प्रकारे देऊ शकतो. आणि क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला काही एक्सपेन्सेस होणार आहेत. ते एक्सपेन्सेस करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा पाहिजे आणि तो पैसा आपण ज्यांना ती सर्व्हिस पेड करायची आहे, ज्यांना ती सर्व्हिस आपण विकणार आहोत, देणार आहोत, त्यांच्याकडूनच आपण नॉमिनल कॅश घेणार आहोत आणि त्याच्या बदल्यात त्यांना आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, म्हणजे काय आहे बघा, तर सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे. मग जर सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असेल तर मग अशा ऑर्गनायझेशन मध्ये मग प्रश्न हा आहे, ट्रायल बॅलन्स असेल का? जसं इथे गुड्स परचेस सेल होतंय, मग ट्रायल बॅलन्स दिला आणि त्या ट्रायल बॅलन्स वरून आपण ट्रेडिंग प्रॉफिट आणि बॅलन्स शीट या गोष्टी तयार केल्या. इथे आता गुड्सच नाहीये, मग गुड्स जर नसतील तर मग ट्रायल बॅलन्स तयार करायचा का? आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटलं असेल, इथे जर गुड्सच नाहीये तर ट्रायल बॅलन्स तयार करायचा का? तर ट्रायल बॅलन्स तयार करायचा नाही. पण हे चुकीचं आहे. नॉन ट्रेडिंग मध्ये सुद्धा आपल्याला ट्रायल बॅलन्स तयार करायचा असतो. इथे सुद्धा ट्रायल बॅलन्स असतो. या ट्रायल बॅलन्स साठी आपल्याला काय करावं लागेल, तर या ट्रायल बॅलन्स साठी आपल्याला जर्नल एंट्री करावी लागेल आणि त्या जर्नल एंट्रीचं त्या अकाउंट मध्ये पोस्टिंग करावं लागेल, तर आपण ट्रायल बॅलन्स तयार करू शकतो. आपल्याला या चॅप्टरचा प्रॉब्लेम येताना ट्रायल बॅलन्स तयार करण्याची गरज नाहीये. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्सच दिलेला नसतो, तो ऑलरेडीच प्रश्नाच्या आधी तयार झालेला असतो. आपल्याला त्या ट्रायल बॅलन्सशी काही देणं घेणं नाहीये. पण कन्सेप्ट म्हणून ट्रायल बॅलन्स असतो का, तर ट्रायल बॅलन्स असतो. म्हणजे ट्रायल बॅलन्स नंतर आपल्याला काय करायचं असणार आहे. मग आता प्रश्न आहे, मग आपण ट्रेडिंग अकाउंट बनवायचं का? तर ट्रेडिंग अकाउंटचं आपण ट्रेडिंग अकाउंट शिकलेलो आहोत फायनल अकाउंट मध्ये. ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण काय काम करतो, तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण
गुड्स परचेसची एंट्री करतो आणि गुड्स सेलची एंट्री करतो. म्हणजे इथे परचेस आणि सेल म्हणजे या दोन कन्सेप्ट आपण हे दोन ट्रान्झॅक्शन आपण ट्रेडिंग अकाउंट मध्ये रेकॉर्ड करतो. तर ट्रेडिंग अकाउंट हे काय आहे, तर ट्रेडिंग अकाउंट हे गुड्स चे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करणारं एक अकाउंट आहे. या अकाउंट मध्ये दुसरे कुठलेही आपण रेकॉर्डिंग करत नाही. जे गुड्सच्या संदर्भातले अकाउंट्स आहेत त्यांची एंट्री आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशनला करतो किंवा ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण करत असतो. आता या प्रकारामध्ये कॉन्सर्नच्या या दुसऱ्या प्रकारामध्ये जर गुड्सच नाहीये तर ट्रेडिंग अकाउंट तयार करायचे का, तर ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं नाही. मग जर ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं नसेल तर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तर मुळीच नाही. कारण या ट्रेडिंग प्रकारचा जो बिझनेस आहे, ऑर्गनायझेशन आहे, याचा मेन मोटिव्ह काय आहे, तर प्रॉफिट कमवणे, प्रॉफिट मिळवणे हे ट्रेडिंगचा मुख्य उद्देश आहे. तसं नॉन ट्रेडिंगचा मुख्य उद्देश काय आहे, नो प्रॉफिट, प्रॉफिट कमवणे हा त्याचा मुख्य उद्देश नाहीये. मग जर प्रॉफिटची गरजच नाहीये, किती प्रॉफिट झालं काय झालं याची गरजच नाहीये, तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये तयार केलं जात नाही. मग आता राहिलं कोण, तर फक्त बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट काय दाखवतं आपल्याला, तर बॅलन्स शीट आपली संपत्ती ऍसेट्स आणि आपली देणेदारी लायबिलिटी या गोष्टी दाखवतं. आता नॉन ट्रेडिंग मध्ये बघा, आपल्याकडे आपण ज्या लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहोत त्यांच्याकडनं आपण नॉमिनल शुल्क घेणार आहोत, नॉमिनल कॅश आपण रिसीव्ह करणार आहोत. आणि एक फॉर एक्झाम्पल म्हणून समजा लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये काही लोक पुस्तकं वाचण्यासाठी येणार आहेत, तर त्यांना सेवा देण्यासाठी ती लायब्ररी ही ऍसेट झाली. त्यात ठेवलेले पुस्तकं हे सुद्धा काय झाले, ऍसेट झाले. त्यात असलेले टेबल्स हे सुद्धा काय आहे, ऍसेट्स आहेत. ओके, म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा ऍसेट्स आहेत आणि लायबिलिटी सुद्धा आहे, कारण तिथे कॅपिटल सुद्धा असणार आहे. म्हणजे मला जर एखादी लायब्ररी स्टार्ट करायची आहे तर त्यासाठी माझ्याकडे कॅपिटल पाहिजे, म्हणजे कॅपिटल आहे. कॅपिटल आहे म्हणजे लायबिलिटी सुद्धा आहे. ते कॅपिटल उभं करण्यासाठी समजा मी बँकेकडनं कर्ज घेतलेलं असेल तर ती लायबिलिटी आणि ती लायबिलिटी सुद्धा इथे असणार आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला बॅलन्स शीट तयार करावं लागेल. तर नॉन ट्रेडिंग मध्ये सुद्धा आपण बॅलन्स शीट तयार करणार आहोत. इथे सुद्धा बॅलन्स शीट आहे. आता राहिला प्रश्न इथे काय, बॅलन्स शीटच्या आधी आपल्याला काय करायचंय, ट्रेडिंग तर नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा नाही. मग तर इथे बघा, नॉन ट्रेडिंग जरी ऑर्गनायझेशन असली तरी या ऑर्गनायझेशन मध्ये एक्सपेन्सेस होणार आहे. ओके, एक्सपेन्सेस असतील का नाही, तर एक्सपेन्सेस नक्कीच असणार आहे. त्या कस्टमर कडनं ज्यांना आपण सर्व्हिस देणार आहोत, जे मेंबर्स आहेत, समजा माझ्या लायब्ररीचे ते मेंबर्स आहेत, तर त्या मेंबर्स कडनं मी लायब्ररीची फीस वसूल करणार आहे. म्हणजे माझ्याकडे कॅश येणार आहे, म्हणजे मला ते इन्कम होणार आहे. म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये एक्सपेन्सेस सुद्धा होणार आहेत आणि इन्कम सुद्धा येणार आहे. मग या नॉन ट्रेडिंग साठी आपल्याला ट्रेडिंग आणि प्रॉफिट हे दोन अकाउंट न बनवता त्यांच्या जागी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट बनवावं लागतं. रिसिप्ट अँड पेमेंट आणि एक अजून दुसरं अकाउंट बनवावं लागतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इथे हा जो ट्रायल बॅलन्स प्रकार आहे याची आपल्याला याच्यामध्ये आवश्यकता नाही, पण ट्रायल बॅलन्स असतो. आपल्याला जो क्वेश्चन येतो नॉट फॉर प्रॉफिट मधला, तो क्वेश्चन इथनं स्टार्ट होतो. हे रिसिप्ट अँड पेमेंट सुद्धा आपल्याला तयार करायचं नसतं. हे रिसिप्ट अँड पेमेंट आपल्याला प्रॉब्लेम मध्येच दिलेलं असतं आणि आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर
आणि बॅलन्स शीट या दोन गोष्टी आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटवरनं तयार करायच्या असतात. ओके, तर ट्रेडिंग जे ऑर्गनायझेशन आहे त्याचा अकाउंट आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. आता आपण या चॅप्टरमध्ये नॉट फॉर प्रॉफिट किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं अकाउंट कसं करणार हे शिकणार आहोत. आता जर इथे एक प्रश्न असा येतो आहे, जर आपल्याला प्रॉफिटच मिळवायचं नाहीये तर मग त्याचं अकाउंट आपण का करायचं? बघा, या प्रकारामध्ये प्रॉफिट मिळवायचं होतं, मग त्याचं अकाउंट आपल्याला करावंच लागेल, तरच आपल्याला इथे प्रॉफिट आणि लॉस कळेल, नाही तर कळणार नाही. मग या प्रकारामध्ये जर प्रॉफिटच मिळवायचं नाहीये तर मग या नॉट फॉर प्रॉफिटचं अकाउंटच का करायचं? तर बघा, जरी प्रॉफिट कमवायचं नाहीये तरी आपल्याला या प्रकारच्या ऑर्गनायझेशन मध्ये एक्सपेन्सेस होणार आहेत, इन्कम होणार आहे, आणि जिथे कॅश आहे, जिथे पैसा आहे, त्याचं जर आपण अकाउंटच केलं नाही, त्याचं जर रेकॉर्डिंगच केलं नाही तर आपण त्या कॅशवर कंट्रोल ठेवू शकत नाही. आणि जर आपला कॅशवर कंट्रोल नसेल तर आपण तो बिझनेस का करायचा हा एक मोठा प्रश्न तिथे तयार होईल. म्हणजे बघा, जरी प्रॉफिट कमवायचं नाहीये पण इथे एक्सपेन्सेस आहे का नाही? आहे. इथे इन्कम आहे का नाही? आहे. मग किती इन्कम झालं? ते इन्कम आपले एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी पुरेसं आहे की नाही हे समजलं पाहिजे का नाही? म्हणजे जर 100 रुपयाचं इन्कम होत असेल तर माझ्याकडे जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस पेड करण्यासाठी हे 100 रुपये पुरेसे आहेत का नाही हे मला कळलं पाहिजे, आणि त्यासाठी मला यांचं सुद्धा अकाउंट करावं लागेल. यांचं जर अकाउंट केलं नाही तर मला इन्कम किती आणि एक्सपेन्सेस किती, मग ते इन्कम एक्सपेन्सेस साठी पुरेसं आहे का नाही, माझ्या मेंबर्सला मी चांगल्या सुविधा देऊ शकतो की नाही हे मला समजणार नाही. म्हणून आपल्याला नॉन ट्रेडिंगचं सुद्धा अकाउंट करावं लागतं. फक्त फरक काय आहे तर इथे जी काही प्रोसेस आपण फॉलो करतो, या ठिकाणी ट्रेडिंग आहे, प्रॉफिट आहे, बॅलन्स शीट आहे, तर या प्रकारामध्ये आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाही. मग हे काय म्हणतात तर आम्ही हे सगळं काही करणार नाही, आम्ही अकाउंट ठेवतो पण आम्हाला हे सगळं करायचं नाहीये, मग आम्ही नॉमिनल थोडक्यात अकाउंट करणार आहोत. मग कसं तर ते या पद्धतीने आपल्याला अकाउंट करता येईल. मग आता हे अकाउंट कसं करू शकतो आपण, तर तेच आपल्याला या नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सेप्ट या नंबर 2च्या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. आणि इथे आपण रिसिप्ट अँड पेमेंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर याचे 2 कन्सेप्ट इथे वापरले, याचे 2 अकाउंट इथे वापरले. हे नक्की काय आहेत हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये व्यवस्थित समजणार आहोत. एकदा का आपल्याला या 2 कन्सेप्ट समजल्या, या 2 मध्ये सुद्धा एकदा का ही पहिली कन्सेप्ट आपल्याला कळली का इन्कम आणि एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला आपोआपच समजतील. त्यातली ही बॅलन्स शीट ही कन्सेप्ट आपल्याला आधीच फायनल अकाउंट मध्ये माहिती आहे, त्यामुळे इथे काही अडचण नाही. फक्त प्रश्न आहे तो इन्कम आणि एक्सपेंडिचरचा, तर ती या कन्सेप्ट वरती आधारित आहे, या टॉपिक वरती ती आधारित आहे. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे काय? आता तर अशी संस्था ज्या संस्थेचा मूळ उद्देश प्रॉफिट कमवणे किंवा प्रॉफिट मिळवणे असा नसून ती समाजाला काहीतरी सेवा पुरवण्याचं काम करत असते. तिचं मेन जे मोटिव्ह असतं, हे मेन मोटिव्ह टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू सोसायटी हे असतं, नॉट टू अर्न प्रॉफिट. हे तिचं मोटिव्ह नाही. मग अशा संस्थांमध्ये काय काय येऊ शकतं तर अशा संस्थांमध्ये स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, व्यायामशाळा आहेत, फिटनेस क्लब आहेत, वाचनालय आहेत, हॉस्पिटल्स आहेत,
मंदिरं आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हॉस्पिटल आणि मंदिरं हे कसे काय नॉट फॉर प्रॉफिट मध्ये येऊ शकतात? तिथे तर बक्कळ पैसा आहे, बरोबर आहे. मग आता काय करणार? वरची ऑर्डर आहे हे नॉट फॉर प्रॉफिट आहे, ठीक आहे. तर अशा संस्था आपण नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न मध्ये घेत असतो आणि त्यांचं अकाउंट आपल्याला इथे करता आलं पाहिजे. ओके, तर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये या काही कन्सेप्ट्स आहेत, या कन्सेप्ट्स अगदी सविस्तरपणे समजून घेऊया आणि त्यानंतर त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण सोडवायला सुरुवात करूया. टिल देन, बाय बाय.